नमस्कार मित्रांनो, आजचा हा आपला ट्रेनिंगचा दुसरा व्हिडिओ असणार आहे. मित्रांनो, यामध्ये KYC कसं करायचं ते या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं का लॉग इन कसं करायचं. तर बघा मित्रांनो, यामध्ये मी एक ID ओपन केली आहे. त्यामध्ये तुम्ही बघू शकता बालकुश भारत आद्य यांची ID आहे डिस्ट्रीब्युटर. तर या ID आपल्याला करायची आहे KYC. तर बघा मी इथं ओपन करत आहे, पण यामध्ये कोणतीच सर्व्हिस ओपन होत नाही आहे. जोपर्यंत तुमची इथं KYC होणार नाही तोपर्यंत तुमची ID ॲक्टिव्ह झाली असं समजता येणार नाही. तर बघा आपल्याला सिंपल यामध्ये काय करायचं आहे. बघा यामध्ये तुम्हाला दिसत असेल ऑरेंज कलरमध्ये KYCच्या व्हेरीफाय KYC यामध्ये आपल्याला सिंपल क्लिक करायचं आहे. बघा यामध्ये मी क्लिक केलं आहे. याच्यानंतर असं तुमच्या समोर पेज ओपन होणार आहे. बघा डिजिलॉकरचा. तर बघा यामध्ये तुम्हाला इथं आधार कार्ड तुमचं टाकायचं आहे, ज्याच्या नावानं तुम्ही इथं ID ॲक्टिव्ह केली आहे. यामध्ये मी आधार कार्ड नंबर टाकला आहे. टाकून आपल्याला नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्याच्यानंतर इथं OTP येणार व्हेरिफिकेशनसाठी. बघा OTP इथं आलेली आहे. मी यामध्ये पेस्ट करत आहे OTP. तर तुम्ही हे असंच या पद्धतीने तुम्ही करू शकता. बघा OTP इथं मी पेस्ट करत आहे. त्या पेस्ट केल्याच्यानंतर सबमिट करायचं आहे. बघा लोडिंगवर आहे आता. मित्रांनो बघा OTP माझी सबमिट झाली आहे. आता इथं आपल्याला डिजिलॉकरचा इथं MPIN आपल्याला हे करायचं आहे. तर बघा मी इथं MPIN टाकत आहे. यामध्ये मी डिजिलॉकर टाकून डन केलं आहे. बघा मित्रांनो, आता आपल्याला याला द्यायची आहे आपल्याला परमिशन. तर परमिशन द्या. आणि परमिशन दिल्याच्यानंतर तुम्हाला डिजिलॉकर प्रोसेसिंग करत आहे. बघा प्रोसेसिंग झालेली आहे. आणि बघा इथं डॉक्युमेंट्स सेट KYC कंप्लीट झालेली आहे. आता बघा आता गो टू डॅशबोर्डला क्लिक केलं आहे. आणि बघा यामधून KYCचा ऑप्शन तो हटवण्यात आला आहे. बघा आपली आता यामध्ये KYC झाली आहे. तर आपल्याला KYC झाली असं आपल्याला कसं समजता येईल. तर त्यामध्ये बघा डॅशबोर्डमध्ये क्लिक केल्याच्यानंतर यामध्ये जो तुमचा आधार कार्डाचा फोटो राहणार आहे तो यामध्ये इथे दिसणार आहे. बघा बालकुश भारत आद्याच्या साईडनं दिसत आहे. बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपली यामध्ये उम्मीद पेची KYC झाली आहे.